दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आमच्या मागण्या मान्य करा। सोमवार दिनांक 22 जुलै रोजी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद नाशिक येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। प्रमुख तक्रारदार तथा आंबेडकरी चळवळीतील नेते उत्तम कांबळे यांनी या उपोषणाचे आयोजन केले होते। याबाबत अधिक माहिती अशी की सिन्नर तालुक्यातील मौजे कोळगावमाळ येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दलित वस्तीतील काँक्रिटीकरणाचे 2 रस्ते यांचा विकास निधी जनरल वस्तीत वापरला व याचा जाब विचारण्यास गेले असता ठेकेदार व ग्रामपंचायतीने बेजबाबदारपणाने वागणूक दिली। तक्रारदार यांनी या प्रकरणी सिन्नर तहसीलदार, नाशिक जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊनही अद्यापपर्यंत ठेकेदार, ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने हे उपोषण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयासमोर आमचे वंचितचे ज्येष्ठ नेते उत्तमजी मोकळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। उपोषणाचा विषय कोळेगाव माळ येथील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दलित वस्तीतील काँक्रिटीकरणाचे 2 रस्ते यांचा विकास निधी जनरल वस्तीत वापरल्याचे वारंवार त्यांनी जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील, तहसीलदार सिन्नर असेल, या सर्वांना त्यांनी निवेदनं दिलेली आहेत। परंतु त्यांच्या निवेदनाची कोणीही दखल न घेतल्याने त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आज व माझ्या प्रमुख अनिल गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना आमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही आमरण उपोषण करीत असून आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास त्यापुढे तीव्र स्वरूपाचं नाशिक जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनानं दखल घ्यावी। धन्यवाद। या प्रसंगी आंबेडकरी ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे, माजी सरपंच उत्तम मोकळ, युवा नेते प्रवीण रणशेवरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोकळ, अतिश मोकळ, माजी सोसायटी चेअरमन कैलास मोकळ, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम भालेराव, विकास शिंदे, सतीश भालेराव, निसार पठाण, मंगेश कदम, अशोक शिंदे, दादाभाऊ आहिरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक रोड।